हाय एव्हरीवन, गुड मॉर्निंग. हा जो तुम्हाला कम्प्युटर टेबलवरती पसारा दिसतोय, हा पसारा माझ्या मिस्टरांनी केला आहे. तो जर आज मी साफ नाही केला तर हप्ताभर तसाच दिसणार होता. म्हणून म्हटलं आज तो पूर्णपणे साफ करून घ्यावा. म्हणून त्या कामाला आज लागले. ह्या टेबलवरचा पसारा पाहून माझ्या डोक्याला नुसता ताप झाला होता. त्यांना कितीदा म्हटलं की मी तो टेबल साफ करतो, तर ते म्हणतात की माझ्या टेबलला हात नको लाव, कारण की टेबलवरती कस्टमर लोकांचे पेन ड्राईव्ह आणि बरंचसं काही सामान असतं. आता टेम्परेचर एवढे वाढले आहे की त्यांना हॉलमध्ये काम करणे मुश्किल झाले. म्हणून त्यांनी आपला कम्प्युटर टेबल बेडरूममध्ये घेऊन गेले, कारण की तिथे AC आहे, जो कम्प्युटरला पण थंड ठेवतो आणि त्यांच्या डोक्याला सुद्धा. उन्हामुळे कम्प्युटर गरम होतो. मस्तपैकी असे गरमागरम कांदे पोहे बनवून घेतले. कोथिंबीर टाकली आणि मस्तपैकी आता आम्ही आमचा सकाळचा नाश्ता एन्जॉय करतो. टेबलवरती भरपूर अशी घाण झाली होती, ती कपड्याने काढून घेतली. स्वच्छ असा टेबल केला आणि क्लिनिंग करायला लागले. कम्प्युटर टेबल घेतला आवरायला, तर म्हटलं TV युनिटसुद्धा घाण दिसत आहे. मग त्यालासुद्धा झाडून पुसून क्लीन करून घेतले पटापट. हे माझ्या हॉलमधलं बांबूचं झाड आहे. TV युनिट आणि टेबल साफ करायला घेतलं तर म्हटलं ह्या झाडावरती पण भरपूर अशी धूळ झाली होती, तर त्यालासुद्धा मस्तपैकी पाण्याने स्वच्छ करून घ्यावे, म्हणजे ते झाड एकदम नवीन असल्यासारखं दिसते. पोछा करायला घेतला, कारण की उन्हाळ्यात माझा जो डॉगी आहे त्याला मी बाहेर ठेवू शकत नाही. तो आता घरातच राहतो, त्यामुळे रोज एक दिवसाआड तरी पोछा करून घ्यावा लागतो, कारण की त्याचे केस इकडे तिकडे पसरलेले असतात. त्यानंतर सोफा पण म्हटलं आता बरोबर करून घेते. सोफ्याची कवरे लावून घेतली. सकाळची क्लिनिंग झाली करून. आज शॉपला सुट्टी असते म्हटलं, तर आपण सकाळीच लवकर क्लिनिंग करून घ्यावी. आता आंघोळ करायला जाते, आंघोळ करते आणि लगेचच स्वयंपाक करायला लागते. डस्टिंग झाल्यानंतर आंघोळीला गेले, केस धुवून घेतले, कारण की डस्टिंगमुळे खूप केसामध्ये घाण झालेली होती. आता बुद्धवंदनाला
करून घेते आणि स्वयंपाकाला लागते. आज दुपारच्या जेवणात पालक पनीरची भाजी करायला घेतली. त्याच्यात मिक्सरमधून आधी पालक बारीक केला आणि मसाला पण करून घेतला. मस्तपैकी पनीर तळून घेतले आणि भाजी बनवायला सुरुवात केली. काल रात्री दही बनवायला घेतलं होतं. मातीच्या भांड्यात दही लावल्याने दही एकदम घट्ट आणि चविष्ट असतो, कारण माती पाणी शोषून घेते. दुपारचं जेवण झालं. दुपारच्या जेवणानंतर थोडाफार जो वेळ होता ते म्हटलं हा किराणा आपण ठेवून घ्यावा. किराणा आणल्यानंतर मी तो फक्त हा जो कटोरा दिसत आहे त्यामध्येच काढून बाजूला ठेवून घेतला होता. तर तो आज लावून घ्यायचा विचार केला. आणि किराणात आपण जेव्हाही आणतो तेव्हा किराणा कमी आणि मुलांच्या खाऊच्या वस्तू भरपूर आणल्या जातात, कारण की त्यांना खाऊ नेहमीच लागत असतो. तर तोच आज मी ठेवायला घेतला. मुलांचे जे काही खाऊचे पॅकेट आणि नमकीन असते ते मी ह्या अशा प्रकारच्या प्लास्टिक कंटेनरमध्ये ठेवते, कारण की त्याला घ्यायला पण इझी होते आणि दिसायला पण. कारण की मुलांना घरातली कुठलीही वस्तू कुठे ठेवली आहे हे कधीच दिसत नसते. म्हणून मी ह्या कंटेनरचा वापर करते, कारण की ह्या कंटेनरमध्ये आपण जेही ठेवतो ते बाहेरून स्पष्टपणे आपल्याला दिसते, कारण की मुलांजवळ एवढा वेळ नसतो शोधण्यासाठी. हा जो स्टीलचा ड्रम तुम्हाला दिसत आहे तो मी यासाठी घेतला की जोही काही उरलेला किराणा आहे माझ्याकडे तो सर्व मी याच्यामध्ये टाकून घेतला आणि पॅक करून घेतला, कारण की उघड्यावर आपण त्याला ठेवू शकत नाही. त्यासाठी मी स्टीलमध्ये पॅक करून ठेवत आहे. घरातील सर्व किराणा अशा प्रकारे ड्रममध्ये लावून घेतला. भेटते तुम्हाला पुढच्या ब्लॉगमध्ये. चला बाय.